नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 3 आहे, ज्यामध्ये आपण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच की MMRDA पदभरती 2026 मित्रांनो या ठिकाणी आपण तयारी करत आहोत, ज्यामध्ये आपण परिपूर्ण मित्रांनो TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी प्रश्न सोडवत आहोत. परीक्षा दृष्टिकोनातून जेवढे काही IMP क्वेश्चन आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर मित्रांनो, परीक्षेमध्ये देखील तुम्हाला TCS पॅटर्ननुसारचे प्रश्न अशाच प्रकारचे पाहायला मिळणार असतील, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव तयारी करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान या टॉपिकवरचे आपण सर्व काही प्रश्न पाहणार आहोत आणि हे तुम्हाला प्रश्न जे आहे तुमच्या सर्व पदांकरता म्हणजेच की तुम्ही त्यापैकी कोणत्याही पदाकरता जर अप्लाय केला असेल MMRDAच्या पदभरतीमध्ये, तर मित्रांनो त्यासाठी सामान्य ज्ञान हा सेक्शन सर्वांनाच कॉमन आहे. त्यामुळे आपण सर्व पदोक्त प्रश्न आपण या भागामध्ये पाहणार आहोत. जर मागील व्हिडिओचे 2 पार्ट पाहिले नसाल तर मित्रांनो तुम्ही ते देखील पाहून घ्या. त्यांची लिंक तुम्हाला आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन तुम्हाला संपूर्ण काही व्हिडिओ पाहता येणार असतील किंवा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला त्यांची लिंक मिळतील. आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व पुढील अपडेट पाहायला मिळणारे असतील. तर यामधला आपला प्रश्न पहिला असा पाहतो की काय म्हणतो, अन्न शिजवताना जर भांड्याचे तळ काळे होत असेल तर याचा अर्थ काय? तर हा विज्ञानामधला क्वेश्चन आहे तुम्हाला. तर विज्ञानामधला देखील प्रश्न येतात बरं का. तर येतात असं नाही, तुम्हाला प्रत्येक सेक्शनवरचा प्रश्न 1 किंवा 2 असे विचारले जातात. त्यामुळे आपण सर्व प्रकारचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की इंधन पूर्णतः जळत नाही. म्हणजेच काय, तर जेव्हा इंधनाचा ज्वलन पूर्ण होत नाही, म्हणजेच की उदाहरणामध्ये आपण गॅस, तर गॅसचा ज्वलन पूर्ण होत नाही तेव्हा त्यातून कार्बनचे कण बाहेर पडतात, जे भांड्याच्या तळाला चिकटून जे की काळे डाग जे की निर्माण करतात. त्यामुळे जे थोडक्यामध्ये जे की अन्न शिजवताना भांड्याचा तळ हा काळा होतो, त्यामागचं हे कारण आहे. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर त्यामुळे होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, मेंदू ज्या चेताद्वारे आवेग शरीराचा विविध प्रेरक अवयवाकडे पाठवतो त्या चेतांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्या चेतांना काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की त्याला अपवाही चेता असं जे आहे ते म्हणतात. म्हणजेच काय, इंग्लिशमध्ये त्याला आपण मोटार नर्वस असं देखील म्हणतो. काय म्हणतो? तर मोटार नर्वस असं देखील म्हणतो. मेंदू किंवा मज्जारज्जूकडून मिळालेला संदेश स्नायू किंवा ग्रंथीकडे नेणाऱ्या चेतांना अपवाही किंवा प्रेरक चेता असं जे आहे ते म्हणतात, ज्याची शॉर्ट डेफिनेशन होणारी असेल. त्यानंतर प्रश्न 13वा आपला तिसरा असा आहे, भारतीय प्रवासी दिवस 2013 कोठे साजरा करण्यात आला होता? तर जे की भारतीय प्रवासी दिवस, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ड, कोची या ठिकाणी. तर सांगायचं झालं यामध्ये जे काही 11वा प्रवासी भारतीय दिवस 2013 मध्ये जे की केरळमधील कोची येथे आयोजित करण्यात आलेला होता. पर्याय नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 14 असा आहे, अल बेरुनी भारतामध्ये कोणासोबत आला होता? तर अल बेरुनी हा जो आहे तो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की मोहम्मद ऑफ गाझी याच्यासोबत जे थोडक्यामध्ये आलेला होता. तर अल बेरुनी हा एक इराणी विद्वान होता, जो 11व्या शतकात गझनीच्या मोहम्मद सोबत भारताचा प्रवासावर जो की आलेला होता. पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 5वा असा आहे, अँडीज पर्वत हे कोणत्या प्रकारच्या पर्वतात येतात? तर अँडीज पर्वत, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की वली पर्वत, ज्याला आपण फोल्ड माउंटेन्स असं म्हणतो, यामध्ये जे की येतात. तर दक्षिण अमेरिकेतील जे अँडीज पर्वत ही जगातील सर्वात लांब पर्वतरांग असून ती वली म्हणजेच की घडीच्या प्रकाराची आहे. पर्याय नंबर याचं अ, त्यामुळे उत्तर जे की होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा 6वा असा आहे, माउंट मिशेल हे उंच ठिकाण जगाच्या अतिप्राचीन असलेल्या एका पर्वताचे सर्वात उंच ठिकाण आहे, त्याचं नाव सांगा. तर त्याचं नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, ज्याला की ॲपिलिएशन असं जे आहे ते म्हणतात. तर माउंट मिशेल हे उत्तर अमेरिकेतील ॲपॅलेचियन पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी, जे की याचं उत्तर जे आहे ते होणारं असेल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असा आहे, जो की 7वा प्रश्न पहा, कोलंबिया नदी कोणत्या पर्वताच्या पश्चिमेकडे वाहते? तर जी कोलंबिया नदी आहे ही कोणत्या पर्वताच्या पश्चिमेकडे वाहते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की रॉकी. तर कोलंबिया नदी उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वतात उगम पावते आणि पश्चिमेकडे वाहत जाऊन पॅसिफिक महासागराला जे की जे आहे ते मिळते. तर हे TCSने मित्रांनो जे प्रश्न आहेत जे की TCSनं मागील विविध परीक्षांमध्ये विचारलेली आहेत आणि तुमच्या परीक्षेमध्ये देखील अशा प्रकारचे प्रश्न जे आहे विचारले जाणारे असेल. जर मित्रांनो तुम्ही MMRDAच्या कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल आणि त्याच्या परफेक्ट तयारीसाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज आणि ई बुक जर हवा असेल तर
तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिली आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपण तुमच्या पदानुसार मित्रांनो सर्व काही त्या ठिकाणी आपण ए टू झेड टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असं दोन्ही स्वरूपाचा आपण कंटेंट त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून ठेवलेला आहे. नॉन टेक्निकल मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही त्याच्या टेस्ट सिरीज प्लस ई बुक, तर टेक्निकल मित्रांनो तुमच्या टॉपिक वाईज आपण संपूर्ण काही त्या ठिकाणी मित्रांनो 1000 प्लस MCQची टेस्ट आपण त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहे, ज्याद्वारे तुमचे 1000 प्लस प्रश्न जे की कव्हर जे आहे ते होणारे असतील. तर ज्या विद्यार्थ्यांना जे काही MMRDAच्या पदानुसारची संपूर्ण टेस्ट सिरीज हवा असेल तर त्याने मित्रांनो आपली ॲप लगेच डाउनलोड करून त्यामधून आपला कोर्स एनरोल करून घ्या, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं पुस्तक घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला महागडे कोचिंग लावण्याची अजिबात ही गरज पडणारी नसेल मित्रांनो. अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये आपण संपूर्ण काही तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे त्या ठिकाणी लगेच जॉईन करा आणि मित्रांनो आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या. आणि जर समजा त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पदाकरता जर कोर्स मिळत नसेल किंवा अवेलेबल नसेल तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही चॅट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही आम्हाला डायरेक्टली मेसेज करा. मित्रांनो पुढच्या 24 तासामध्ये तुमच्या पदासाठीचा कोर्स तुम्हाला उपलब्ध जे की करून देऊ. त्यामुळे ज्यांना कोर्स इतरत्र कुठेही अवेलेबल होत नाही किंवा ज्यांच्याकडे सोर्स नाही त्यांनी फक्त आपले ॲप डाउनलोड करा आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तुमच्या पदाकरताचा आम्ही संपूर्ण काही मित्रांनो कोर्स जे आहे ते उपलब्ध त्या ठिकाणी करून देऊ. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, जो की 8वा पहा काय म्हणतो. नदीच्या खोऱ्यातील शेतींचा प्रदेश या संदर्भात कोणता प्रदेश घनदाट लोकसंख्येचा प्रदेश आहे? तर खालीलपैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की गंगा खोरे. तर सुपीक जमीन आणि पाण्याचा मुबलक पुरवठा यामुळे गंगेचे खोरे जगातील सर्वात दाट लोकवस्तीच्या प्रदेशांपैकी एक आहे. त्यानंतर प्रश्न 9 आपला, जगातील काही समुद्रे जी की आहेत त्यामुळे त्यापैकी उथळ समुद्र ओळखा. तर जे काही समुद्र आहेत जगामध्ये जेवढे काही तर त्यापैकी उथळ समुद्र कोणता आहे तो ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की उत्तर समुद्र म्हणजे आपण नॉर्थ सी असं म्हणतो तो जो की आहे. पर्याय नंबर ड उत्तर होणारा असेल. त्यानंतर प्रश्न 10 आपला, अमेरिकेतील महासरोवरांचा किनारी नसलेला शहर कोणते? जे की शहर कोणते आहे किनारी नसलेलं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की पीटर्सबर्ग हे जे शहर थोडक्यामध्ये नाही. त्यानंतरचा प्रश्न 11 आपला, डॉल्फिन चॅलेंजर रिज ही खालीलपैकी कोणत्या भागात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अटलांटिक महासागर जो की या भागात आहे. त्यानंतर प्रश्न 12 आपला, जगप्रसिद्ध एलोस्टाईन नॅशनल पार्क कोणत्या देशामध्ये स्थित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की अमेरिका या देशामध्ये स्थित आहे. त्यानंतर 13वा प्रश्न, कोणत्या सरोवराच्या सीमेला युगांडा व टायझेनिया या देशांचा समूह लागून आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की व्हिक्टोरिया. त्यानंतरचा आपला प्रश्न पुढील 14वा असा आहे, ट्रान्स सायबेरियन रेल्वे मार्ग संदर्भात कोणत्या स्थानकाचा समावेश होत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की मिन्स्क याचा जो आहे थोडक्यामध्ये समावेश होत नाही. त्यानंतरचा आपला 15वा प्रश्न, अमेरिकेतील न्यू इंग्लंड या राज्यात कोणते महत्त्वाचं शहर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की बोस्टन. तर बोस्टन हे मॅसेच्युसेट्सच्या राज्याची राजधानी असून ते अमेरिकेचे न्यू इंग्लंड या भौगोलिक प्रदेशातील सर्वात शहरांपैकी एक महत्त्वपूर्ण शहर आहे. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 15 क्वेश्चन होते, जे की मित्रांनो आपण जो काही भूगोलाचा सेक्शन्स असा देखील म्हणू शकतो आपण, जे की जेसमधला तो आपण कव्हर केलेला आहे. जर तुम्हाला संपूर्ण तयारी करायची असेल प्रत्येक टॉपिकची प्रत्येक सब्जेक्टची तर मित्रांनो तुम्ही लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून ज्यामध्ये आपली टेस्ट सिरीज प्लस ई बुकची बॅच मित्रांनो एनरोल करून घ्या. तुम्हाला संपूर्ण काही एकाच ठिकाणी मित्रांनो तयारी करायला मिळणार असेल. त्यामुळे लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स एनरोल करून घ्या. आणि अशा प्रकारची व्हिडिओ जर रेग्युलरली पाहिजे असेल मित्रांनो सबस्क्राईब करू चॅनलला, व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.